पाऊस जर पडला ना तर माझ्या घरात बसायला जागा राहत नव्हती. भिंतीवरून सगळे ओघळे यायचे, सगळं पाणी यायचं, दारामध्ये सगळं पाणी होतं. तिथे माझी आई पितळीच्या ताटलीने दरवाजात पाणी उपसत असायची. का व्यक्तीला जेवण देताना लेट झाल्यामुळं त्या व्यक्तीने माझ्यावर हात उगारला आणि मला शिवी दिली होती. मित्रांनो, ते मला जेवायला पैसे नव्हते. मी आज संध्याकाळी 7ला जेवलेला माणूस दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7ला जेवायला लागायचे. माणूस कितीही गरीब असू दे, पण विचार भिकारी नाही पाहिजे. मी विचार भिकारी कधीच नाही बनवले. मी म्हटलं मी लढणार. मंजिलें सिर्फ उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंख होने से कुछ नहीं होता मेरे दोस्त, बुलंद हौसलों से उड़ान होती है. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय गोरे, अहमदनगर डिस्ट्रिक्टमधून बिलॉंग करतो मित्रांनो. आणि पुण्यामध्ये गेली 30 वर्षापासून राहतोय. पुण्यामध्ये मित्रांनो आलो होतो, पण गावाकडे काय काम नव्हतं म्हणून काम शोधण्याच्या माध्यमातून आलो होतो. फर्स्ट जॉब भेटला होता इलेक्ट्रिकलच्या एका शॉपमध्ये. तिथे 3 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेलो मित्रांनो. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला 5 स्टार हॉटेलमध्ये वेटरचा जॉब केला 2 वर्ष. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना एक दिवस एका हॉटेलमध्ये स्टाफ कमी असल्यामुळं माझा जॉब नसताना सुद्धा मी ते काम करत होतो. आणि ते काम करत असताना एका व्यक्तीला जेवण देताना लेट झाल्यामुळं त्या व्यक्तीने माझ्यावर हात उगारला आणि मला शिवी दिली होती मित्रांनो. आणि त्या दिवशी मला एवढं वाईट वाटलं, माझ्या आयुष्यामध्ये मला एवढं वाईट वाटलं की मी सगळं माझं काम उरकल्यानंतर मी स्वतःला बाथरूममध्ये बंद केलं होतं. आणि बाथरूमला बंद करून मी देवाशी भांडत होतो. मी देवाला एकच विचारत होतं की देवा, माझ्याशी हे का घडतंय? का माझ्यासोबतच अशा घटना घडतात? माझ्यासोबतच असं का? कारण मित्रांनो, जर बघितलं तर माझा जन्म झाला सपराच्या घरामध्ये, एक छोट्याशा खेडेगावामध्ये एका वस्तीवर सपराच्या घरामध्ये जन्म झाला. आजही आठवतं मित्रांनो, पाऊस जर पडला ना तर माझ्या घरात बसायला जागा राहत नव्हती. भिंतीवरून सगळे ओघळे यायचे, सगळं पाणी यायचं, दारामध्ये सगळं पाणी होतं तिथे. आणि जर बघितलं तर आमचे सगळे भांडे त्या दिवशी खाली असायचे. पातेल्यामध्ये असेल, बाकी तांबे असेल, ग्लास असेल, सगळ्यामध्ये सपराचं पाणी गळायचं. आणि कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये जिथं कोरडी जागा असायची तिथं माझी आई गोदड्यांचा ढिगारा घालायची आणि 4 भावंड आम्ही त्याच्यावर झोपायचो. पण आई मात्र माझी कधी झोपली नाही मित्रांनो. मला आठवतंय आजही माझी आई पितळीच्या ताटलीने दरवाजात पाणी उपसत असायची. मग हे दिवस मी बघितले मित्रांनो. लोकांकडून उसनं पीठ आणलं, लोकांकडून चहा पावडर, 1 चमचा चहा पावडर आणलेली मला आठवते. जर जेवायला बसलं ना तर आई सांगायची, बाळा भाजी जपून जपून खा, तुझे भाऊ पण जेवायचे बाकी आहेत. अशी परिस्थिती. हेही सहन केलं. आणि मित्रांनो, हे सहन करत असताना मी लहान असतानाच, परिस्थिती बिकट असताना सुद्धा ह्याच कंडिशनमध्ये माझी आई आजारी झाली आणि आईला उपचारासाठी पैसे नव्हते. मी 8वीला असताना माझी आई वारली. आदल्या दिवशी मी आईला दवाखान्यात भेटून आलो आणि दुसऱ्या दिवशी मी झोपेतून उठायच्या आधी माझ्या आईचं प्रेत आमच्या दारामध्ये होतं मित्रांनो. आणि हे बघितलं, ही सगळी परिस्थिती. त्याच्यानंतर कसं बसं जीवन जगायला सुरुवात केली आम्ही. आमच्या घरामध्ये कोणी लेडीज नाही. वडील स्वयंपाक करायचे, कसं बसं जीवन जगत होतो. 2 नंबरचा भाऊ होता, नगर MIDCमध्ये नवरा बायको बिचारे ते तिकडे काम करत होते. आणि जर बघितलं तर 3रा भाऊ जो आमचा होता, तो भाऊ एका शेतकऱ्याकडे 20,000 रुपये सालानी त्यावेळेस काम करायचा. माझे वडील टेलर होते, पण जेमतेम अमाऊंट यायची त्याच्यातून आमचं घर चालायचं नाही. आमच्या घरी लिंबोणीचे झाडं होते, 50 झाडं. त्याच्या माध्यमातून माझं कसंबसं शिक्षण पूर्ण झालं. माझं 11वी आणि 12वी तालुक्याच्या ठिकाणी झालं. मला आजही आठवतं मित्रांनो, माझे वडील पहाटे उठून चुलीवर माझ्यासाठी 3 टायमाचा डबा बनवायचे आणि तालुक्याच्या ठिकाणी पाठवायचे. आणि मित्रांनो, असं करत करत माझं 12वी पास झालो. कॉलेजमधून मला दुसरं काहीतरी करायचं होतं, पण कॉलेजमधून दाखला घेण्यासाठी माझ्याकडे 100 रुपये सुद्धा नव्हते. मी फॉरेस्ट खाद्यात खड्डे खोदायचं काम केलं मित्रांनो. 10 रुपये रोजानी कांदे काटायला गेलो, तेही जमलं नाही. त्याच्यानंतर बघितलं, मी जीप गाडीवर पैसे गोळा करायचं काम केलं. पण हे सगळं करत असताना मला आहे ना अंधार दिसत होता, कुठेही उजेड दिसत नव्हता. आणि म्हणून मी पुण्यात आलो होतो, मेहनत करत होतो, कष्ट करत होतो. 3 वर्ष इलेक्ट्रिकलच्या शॉपमध्ये मेहनत केली, हमालीच केली म्हणावं लागेल. त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर मला पगार मिळाला 1650 रुपये. तिथं एक मी क्लास जॉईन केला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये शिकण्यासाठी. तर त्या क्लासची फी होती 1250 रुपये. त्याच्यानंतर जेवणात एक वेळेचे पैसे कट व्हायचे 350 रुपये. अक्षरशः मला जायला यायला पैसे नसायचे, मला जेवायला पैसे नव्हते. मी आज संध्याकाळी 7ला जेवलेला माणूस दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7ला जेवायला लागायचं. दुपारी भूक लागली तर मी झोपून राहायचो. हे पण मी सहन केलं. त्याच्यानंतर हॉटेल चेंजेस केले. मनासारखा जॉब नाही, काय नाही, चेंजेस केले. चेंज केल्यानंतरही कुठेही फ्युचर दिसत नव्हतं, म्हणून छोटा मोठा व्यवसाय करायचा प्रयत्न केला मित्रांनो. त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिलं प्लेसमेंटचं ऑफिस, लेबर कॉन्ट्रॅक्टचं एक छोटासा बिझनेस चालू केला.
त्याच्यामध्ये यश मिळालं नाही. त्याच्यानंतर गावाकडे पोल्ट्री टाकली, त्याच्यातून तरी वाटलं होतं की भावासाठी वडिलांसाठी काहीतरी करू शकेल. पण मित्रांनो, 2,500 रुपये पगार हॉटेलमध्ये असताना माझ्यावर 1.5 लाख रुपयाचं कर्ज झालं होतं. पण मी शांत बसलो नाही, कारण मी जेव्हा 5 स्टार हॉटेलमध्ये काम करत होतो ना, मी अनेक सेलिब्रिटीज तिथं बघितलं, अनेक लोकांना बघितलं, त्यांचं मी लाईफस्टाईल बघत होतो आणि मला ती लाईफस्टाईल जगायची होती. आणि म्हणून मी वारंवार प्रयत्न केले. एवढं सगळं झाल्यानंतर, कर्ज झाल्यानंतर सुद्धा मित्रांनो, मी एक हॉटेल चालवायला घेतलं पार्टनरशिपमध्ये आणि तिथं पुढच्या 2-3 महिन्यामध्येच प्रॉब्लेम झाले. परत ते हॉटेल बंद पडलं. मग आता काय करायचं म्हणून मग मी लेडीज अंडर गार्मेंटचा व्यवसाय भोसरीसारख्या ठिकाणी चाळीमध्ये रूम घेतलेली होती, चाळीमध्ये राहत होतो, एक डबल रूम घेतलेली होती आणि तिथं हॉलमध्ये मी लेडीज अंडर गार्मेंटचा व्यवसाय चालू केला. त्याच्यानंतर जर बघितलं, मला आजही आठवतं, A4 साईजच्या पेपरवर मी असं स्केच पेनने लिहिलं होतं, येथे जुने कपडे शिवून मिळतील, आणि ते बाहेर मी चिकटवलं होतं. लोकांच्या पॅन्टी आखूड करा, लांब करा, त्याला चैन बसवा, कुणाच्या चादरीला टिपा मारा. हे काम पण मी करत होतो. पण काय मिळत होतं? 20-30 रुपये मिळत होते. याच्यातून जीवन बदलणार नाही हे मला कळत होतं. मला वाचनाची फार आवड होती. मी पुण्यामध्ये जायचो, डेक्कनला जायचो, कोरेगाव पार्कला जायचो. रस्त्यावर मोठे मोठे ऑथरची पुस्तकं भेटायची, ती पुस्तकं वाचायचो मी. मला इंग्लिश कळायचं नाही, मी डिक्शनरी घेऊन बसायचो. मी ती पुस्तकं वाचायचो, त्याचा अर्थ समजून घ्यायचो. पण कधी कधी निगेटिव्ह पण व्हायचो. मला वाटायचं, यार, हे वाचून काय फायदा आहे? हे वाचून मी तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जॉब करतोय, मला कधी कामाला येणार आहे? पण मित्रांनो, पुस्तक वाचलं तर मस्तक 100% सुधारतंय हे मला कळून चुकलं होतं. आणि म्हणून मी पुस्तकं वाचत होतो. मी याच्यातून बाहेर पडण्याचा फुल प्रयत्न करत होतो. पण बघितलं तर बाहेर निघणंच होत नव्हतं. आणि त्याच्यासोबत जो तुम्हाला प्रसंग सांगितला, तो प्रसंग घडला आणि मी देवाशी भांडत होतो की का माझ्यासोबतच, का मी असं काय पाप केलंय? आणि मला या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं भेटत नव्हती. अनेक प्रश्न विचारले मी. पण मित्रांनो, जसं म्हणतात ना, अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसको तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. मित्रांनो, कुठंतरी माझ्या मनात होतं ते. आणि म्हणून मला एका अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून, एक दिवस त्याच्या भेटीच्या माध्यमातून डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री भेटली. मित्रांनो, मला माहीत नाही तो माणूस कुठून आला, कोणी पाठवला, काय माहीत नाही. अनोळखी व्यक्ती, आणि अनोळखी व्यक्तीने मला डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीबद्दल सांगितलं. आणि मित्रांनो, मी एक क्षणही विचार न करता मी डिसिजन घेतला, कारण मी या सगळ्या दुःखातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होतो. मला त्याच्यामध्ये ग्रोथ दिसली, मला त्याच्यामध्ये 100% माझी ग्रोथ होणार, ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या होत्या. सुरुवात केली, फुल जोशमध्ये होतो, फुल मोटिवेशनमध्ये होतो. कामाला सुरुवात केली, मेहनतीला सुरुवात केली. जर बघितलं, ज्या कंपनीमध्ये मी फुल मोटिवेशनमध्ये काम करत होतो, जोशमध्ये काम करत होतो, लोकांना भेटत होतो, रिजेक्शन झेलत होतो, सगळं काही सहन करत होतो. पण मला नंतर कळालं, अरे इथं आहे ना, इथं फक्त लोक पैशावर फोकस करतात, इथं फक्त प्रोडक्ट विकला जातोय, इथं लोकांच्या करिअरबद्दल तेवढा विचार केला जात नाही मित्रांनो. आणि मग कुठंतरी प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. आणि अशाच काळामध्ये मित्रांनो, मी मनातून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या लोकांनी मला ह्या बिझनेसमध्ये आणलं होतं, ते लोक बिझनेसमधून बाहेर पडले. पण मित्रांनो, माझ्या डोक्यामध्ये एकदाही हा विचार आला नाही की मी ह्या इंडस्ट्रीतून बाहेर जाऊ, कारण मी माझे सगळे दोर काढले होते. मला तर माझं आयुष्य बदलायचं होतं, कारण मला आणखी एक गोष्ट कळाली होती, माणूस कितीही गरीब असू दे, पण विचार भिकारी नाही पाहिजे. मी विचार भिकारी कधीच नाही बनवले. मी म्हटलं, मी लढणार, मी करणार, कोणी असो किंवा नसो. आणि म्हणूनच कदाचित देवाने माझ्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती पाठवली आणि आज त्यांच्यामुळं माझं आयुष्य बदललं. असे माझे ग्रेट मेंटॉर, महागुरू अशोकजी तोडमल सर. ज्या दिवशी सर माझ्या आयुष्यामध्ये आले ना, त्या दिवसापासून माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थानं एक कलर आला म्हणता येईल. त्या दिवसापासून माझं आयुष्य खऱ्या अर्थानं बदलायला सुरुवात झाली. काम करत असताना एक गोष्ट होती की जिथं आम्ही काम करत होतो त्या कंपनीमध्ये आम्ही पैसे कमवत होतो, आम्हाला पैसे मिळत होते. पण आम्ही बघितलं की आमच्या टीमसोबत, म्हणजे आमच्यासोबत येणाऱ्या लोकांना, नवीन लोकांना सेट होण्यासाठी फार वेळ लागत होता. कष्ट करूनही त्यांना पाहिजे ते मिळत नव्हतं. आणि तिथं आम्ही एक डिसिजन घेतला की एका कंपनीसोबत काम करायचं आहे आपल्याला, चांगली कंपनी पाहिजे आपल्याला. हे जे प्रॉब्लेम येतात, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारी कंपनी आपल्याला पाहिजे. आणि मित्रांनो, माझ्या गुरूंच्या नॉलेजच्या माध्यमातून, त्यांच्या एक्सपिरियन्सच्या माध्यमातून आणि त्यांची जी चाणाक्ष बुद्धी आहे, खरंच सॅल्यूट आहे त्या व्यक्तींना. आणि त्यांच्या माध्यमातून मग आम्हाला शोध लागला सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड अशा जबरदस्त कंपनीचा. तिथं स्टडी केला आम्ही. आम्हाला जे हवं होतं ते सगळं सनेजमध्ये होतं. आम्ही सर्च केला, आम्ही बघितलं प्रोडक्ट एक नंबर. जर बघितलं तर पेआउट, सांगितलेल्या कमिटमेंटच्या अगोदर पेआउट होते. त्याच्यानंतर जर बघितलं लीगल गोष्टी, सगळ्यात महत्त्वाचं असतं डायरेक्ट सेलिंगमध्ये, लीगलमध्ये सनेज नंबर 1 होतं. नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती. आम्ही सुरुवात केली, डिसिजन घेतला, सुरुवात केली, कामाला आयुष्य बदलायला सुरुवात झाली. आणि आणखी एक प्लस पॉईंट झाला मित्रांनो, अशोक सरांच्या माध्यमातून एका ऑर्गनायझेशनचा जन्म झाला ज्याचं नाव आहे ESES आहे, इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया.
आणि ह्याच्यातून खऱ्या अर्थानं लोकांना शिक्षण मिळायला लागलं, आम्हाला शिक्षण मिळायला लागलं. व्हॉट इज अ डायरेक्ट सेलिंग, हाऊ टू डू बिझनेस, सुरुवात कशी करायची, आलेल्या लोकांना बिझनेसमध्ये ग्रोथ कसं करायचं, लोकांचं प्रॉपर लॉन्चिंग कसं करायचं, लिस्ट कशी काढायची, त्याच्यानंतर नेटवर्क कसं बनवायचं आहे, फॉलोअप कसे घ्यायचेत, क्लोजिंग कशा करायच्यात, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली शिकवल्या गेल्या ESIच्या माध्यमातून. आणि मीच नाही, माझ्यासारख्या लाखो लोकांना हे सगळं एज्युकेशन मिळालं. मित्रांनो, सुरुवात झाली, आयुष्यात एक एक अचिव्हमेंट व्हायला लागली. माझी पहिली कार 6 लाखाची सेलेरिओ मी घेतली. त्याच्यानंतर जर बघितलं तर 3 वर्षानंतर मी दुसरी कार घेऊ शकलो, माझी 16 लाखाची टॉप मॉडेल वेर्ना. त्याच्यानंतर जर बघितलं तर आज ह्या बिझनेसच्या माध्यमातून, सनेजच्या माध्यमातून, ESIच्या माध्यमातून 4 वेळा फॉरेन ट्रिप करू शकलो. आणि आज सनेजच्या माध्यमातून काय मिळालं जर तुम्ही मला विचारलं ना, तर मी सांगेल मला मिळालं हेल्थ, माझ्या फॅमिलीला मिळाली हेल्थ, माझ्या ओळखीच्या लोकांना मिळाली हेल्थ. आज पैसे कमवलेत, स्वतःचं घर झालं पुण्याच्या ठिकाणी. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, स्पिरिच्युअल टॉक आणि इथलं एन्व्हायरमेंट याच्या माध्यमातून आयुष्यात आलेला हॅपीनेस. जो प्रश्न पडला होता ना हॉटेलमध्ये की माझ्यासोबत असं का होतंय, त्या प्रश्नाची उत्तरं मिळाली अशोक सरांना भेटल्यानंतर. कळालं मला काय असतं कर्म, काय असतात कर्माची फळं आणि असं का घडतं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं मिळाली. मित्रांनो, मला वाटतंय तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे काही प्रश्न असतील, अशा काही समस्या असतील, हेल्थच्या असतील, वेल्थच्या असतील, हॅपीनेसच्या असतील. मला गॅरंटी 100% सनेजमध्ये जर आलात तुम्ही तर आमच्यासोबत हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं भेटतील. आज माझं लाईफ बदललं, हजारो लोकांचं लाईफ बदललं, तुमचं पण लाईफ बदलू शकतं. मित्रांनो, या आमच्यासोबत मिळून समाजासाठी काहीतरी करूया, स्वतःचं लाईफ बदलूया. थँक्यू व्हेरी मच.